वेड भाग 12. मला माझा मोबाईल दे ना, मला तुला काहीतरी दाखवायचंय. मग तू ठरव मी जे केलं ते चुकीचं होतं की बरोबर. साई म्हणाला, हट्टीपणा अजिबात नकोय हा मला, हे संपव लवकर. तसंही तुझा मोबाईल माझ्याजवळ नाही, काकांना तुझा मोबाईल घेऊन यायला सांग. श्रीने साईला दम दिला. गपगुमान त्याच्या हातून साईराज जेवू लागला. श्रीसमोर साईचं काहीच चालणार नव्हतं. एका मुलीसाठी जीव द्यायला निघालास? तुझ्यासारखा मूर्ख आणि घाबरा माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. आय विश की यापुढे असा कोणी मूर्ख माणूस मला दिसू पण नाही. साईराजला जेवण भरवत असताना तिची कान उघडणी करण्याचं काम श्रीचं सुरू होतं. जेवताना श्रीच्या तोंडून कंटिन्युअसली लेक्चर ऐकून साई आता कंटाळला होता. बस कर ना लेका, तुझ्या तोंडून नको ते शब्द ऐकून अपचन होईल मला. चेहऱ्यावर रडवे भावाणतच साई म्हणाला, होऊ देत मग. श्री पुन्हा त्याच्यावर ओरडला, तुला तर ना. असं म्हणत साईने जोरातच श्रीच्या पोटात बुक्का मारला. साई! स्वतःचं पोट धरून श्री कळवळू लागला. हातातील ताट त्याने बाजूला ठेवलं. सॉरी, तुला मारायला मला आवडत नाही, पण तुला लाईनवर आणण्यासाठी या साईच्या डिशूमची गरज होती. साईने म्हटलं, तुला तर ना. असं म्हणत श्रीने सुद्धा साईच्या पोटात एक बुक्का मारला. ऐक, साईराज सुद्धा पोट धरत कळवळू लागला. तू आलास लाईनवर का अजून एक हवंय? श्रीने धमकावतच विचारले. आजारी मित्राला कोण मारतं यार? रडव्या सुरातच साईने विचारलं. अच्छा, मग आजारी मित्र आजारी नसलेल्या मित्राला मारू शकतो? श्रीने विचारलं. हो, आजारी मित्राने मारल्यावर चालतं. असं नको ते बोलून साईने श्रीच्या रागात आणखीनच भर पाडली. श्रीने रागातच हाताची मूठ करत त्याच्या पोटाजवळ आणली, पण साईने त्याचा हात पकडत त्याला अडवलं. मस्ती करतोय रे लेका, तू राग बाजूला ठेवून बोल ना. मला असावाला श्री नाही आवडत. बेंगलोरची हवा लागल्यावर तू बदललेलास, पण आता मुंबईची हवा डोक्यात गेल्यावर तर जास्तच बदललास. साईने म्हटलं, पण त्याच्या आवाजात भरपूर भावुकपणा होता. तुला पण असंच बदलायचंय, श्रीने कडक आवाजातच म्हटलं. निर्विकार भाव चेहऱ्यावर आणतच साईराज श्रीकडे पाहू लागला. श्री बोलतोय तसं बदलू की नको हे तुला तुझ्या मैथूला विचारायचं असेल ना आता? श्रीने त्याला चिडवलं. श्रीने पुन्हा मैथिलीचं नाव काढलं तसं मस्तीच्या रंगात आलेला साईराज पुन्हा शांत झाला. डोळ्यात तुडुंब पाणी त्याच्या भरलं. श्रीला पाठ फिरवत तो एका कुशीवर डोळे मिटून झोपला. साई, हे फिनिश कर हा. जेवणाचं ताट तसंच हातात पकडत श्रीने म्हटलं. साईने त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. डोळे बंद करून तो झोपून राहिला. साई! श्रीने त्याला पुन्हा आवाज दिला, पण साईने त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझं ऐकणार नसशील तर जातो मी इथून. जेवणाचं ताट साईराजच्या बाजूला ठेवत श्री तिथून जाऊ लागला. तसं साईराजने त्याचा हात पकडत त्याला अडवलं. नको ना परत सोडून जाऊस. तू सोडून गेलास म्हणून हे सगळं झालंय. तू सोडून गेला नसतास तर असं काही झालंच नसतं ना. सगळं तुझ्याचमुळे झालंय. जे काही आपल्यासोबत घडलं त्याला सरासरी श्रीला जबाबदार ठरवून साई मोकळा झाला. माझ्यामुळे सगळं झालं? श्रीला आश्चर्य वाटलं. अजून नाही तर काय. एकतर मला इंटरेस्ट होता आर्ट्समध्ये. मला डेलिसोप ट्राय करायचं होतं, हे मी तुला बोललो होतो. 10वीला असताना मारून झोडून माझ्याकडून अभ्यास करून घेतलास आणि स्वतःसोबत मला पण 90च्या घरात घेऊन आलास. त्यानंतर माझ्या आई पप्पांच्या नादी लागलास आणि त्यांचं ऐकून सायन्स घे म्हणून इमोशनली ब्लॅकमेल केलंस तू मला. जर सायन्स घेतलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं. तुला काय गरज होती सायन्स घ्यायची? कोणीतरी खरंच म्हटलंय, हुशार मुलांचा नाद लय वाईट. साईराजने म्हटलं. एक मिनिट, मी सायन्स घेणार हे माझं आधीच ठरलं होतं. उलट तू मला तुझ्यासोबत आर्ट्स घ्यायला जबरदस्ती करत होतास. मला आर्ट्समध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता.
मी त्यावेळेस तुला फक्त एवढंच बोललो होतो की तू बीटेक कर आणि साईड बाय साईड तुझी हॉबीज पूर्ण कर, जे आपल्या दोघांना एकत्र राहायला भेटलं असतं ना, आणि इन फ्युचर आपण एकत्रच एकाच कंपनीत जॉब पण केला असता, म्हणून मी असं बोललो होतो. साईची समजूत काढतच श्री म्हणाला, मग एकत्र शिकायचं सोडून बेंगलोरला कोण पळालं? साईराजने चिडतच श्रीला प्रश्न केला. त्याला इतकी चीड आलेली की बाजूच्या टेबलवर असलेलं औषधांचं पॉकेट श्रीच्या दिशेने त्याने फेकून मारलं. जावं लागलं ना यार, आणि तू औषधं कसली फेकून मारतोयस? ती सिस्टर आल्यावर ओरडेल हा. श्री त्याला शांत करत होता, पण साई शांत बसणाऱ्यातला नव्हता. मला का त्या नको त्या फंदात फसवून गेलास? तुझं सगळं ठरलं हे आधीच सांगितलं असतं, मग मी गप्पपणे आर्ट्स घेतलं असतं ना. नको त्या गोष्टीत पडलोच नसतो ना, त्या कॉलेजमध्ये गेलो असतो आणि ना ती मैथू मला भेटली असती. सगळं तुझ्याचमुळे झालंय आणि आता परत मला सोडून जायच्या गोष्टी करतोयस. साईला आजूबाजूला जे काही दिसत असतं ते सगळं काही तो श्रीच्या दिशेने मारून फेकू लागला. श्री त्या सगळ्या वस्तू हातात झेलत होता. आता तुला माझ्यासोबत घेऊन जाणार रे मी. तुला अशा अवस्थेत सोडून जाईल का मी? प्लीज शांत हो. श्री त्याला समजवत म्हणाला, पण साई शांत बसणाऱ्यातला नव्हता. आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी श्रीला फेकून मारून झाल्या. तसं त्याचा राग शांत झाला. साई, आपण एकत्रच राहू. मी मुंबईत एकटाच असतो. मी जिथे काम करतो तिथे माझ्या ओळखीने तुला आत घेतो. दोघं मिळून काम करू. वीकेंडला तू बोलशील तसं एन्जॉय करू. अधूनमधून आई पप्पांना भेटायला मला बँगलोरला जावं लागेल. तू पुण्याला येऊन तुझ्या आई पप्पांना भेट. जसं स्कूल टाइमला एन्जॉय करायचं तसं एन्जॉय करूयात, श्री म्हणाला. श्रीच्या बोलण्यावर साईराज थोडा विचार करू लागला. श्रीसाठी साईराज कुठेही जायला तयार होता. एवढा कसला विचार करतोयस? हातात पकडलेलं सामान पुन्हा टेबलवर नीट ठेवतच श्रीने साईला प्रश्न केला. तू जेवून घे. भूक लागल्यावर वेड्यासारखं बोलतोस. साई म्हणाला, वेड्यासारखं नाही, खरं तेच बोलतोय मी. तू चल ना यार इथून. काय आहे या पुण्यात? श्रीने विचारले. तसं तर काहीच नाही, साईराजने खोल विचार करतच उत्तर दिलं. मग तू माझ्यासोबत येतोयस. आता उगाच हट्टीपणा नकोय, श्रीने म्हटलं. ओके. साईराजने खूप विचार करून स्वतःची मान हो मध्ये डोलवली. साई आपल्यासोबत मुंबईला येतोय या विचाराने श्री खुश झाला. गोड स्मित त्याच्या ओठांवर उमटलं. संध्याकाळी साधारण 8च्या दरम्यान सुधीरराव साईराजचा मोबाईल घेऊन हॉस्पिटलमध्ये हजर होते. तो जस्ट झोपलाय. सुधीरराव आज जाणार त्याआधीच श्रीने त्यांना टोकलं. फक्त एकदा बघतो त्याला, असं म्हणत सुधीरराव आत शिरले. एक नजर त्यांनी शांत झोपलेल्या साईराजवर फिरवली आणि ते बाहेर येऊन बसले. नक्की काय झालं इथे मला कळेल का? श्रीने विचारलं. खरं तर गेली 2 वर्ष मीच इथे नव्हतो. गेल्या महिन्यातच आलोय. कंपनीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेलो. पण साईच्या आईचे मला फोन असायचे. तिच्याकडून मला त्याच्या तक्रारी ऐकायला मिळायच्या. दिवसभर या मुलाचं काहीतरी वेगळंच चालू असायचं. नुसता मोबाईल कानाला लावून असायचा. घरात कोणालाही न सांगता बाहेर जाणं, रात्री अपरात्री उशिरा घरी येणं, घरात असल्यावर मोबाईल कानाला लावून तासनतास गप्पा मारत बसणं, एवढंच काय ते त्याचं चालू होतं. मैथू आणि फक्त मैथू हेच नाव त्याच्या ओठांवर होतं. प्रेमात माणूस वेडा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझं साई. मी जेव्हा इंडियात आलो तेव्हा तो खूप चिडचिडा झालेला. त्याची आणि मैथिलीची भांडणं झाली असं तो आम्हाला बोलला. आम्ही त्यात जास्त लक्ष दिलं नाही. साई स्वतःला त्रास करून घेत होता म्हणून आम्हाला लक्ष द्यावं लागलं. जेवण सोडलं होतं त्याने. तिने माझा नंबर ब्लॉक केलाय असं तो सारखं बोलत होता. त्याला होणारा त्रास बघून आम्हीच मैथिलीच्या घरी जायचं ठरवलं. पण साईराज तिचा पत्ता आम्हाला सांगायला तयार नव्हता. शेवटी खूप विनवणी करून मी आणि साईच्या आईने तिचा पत्ता त्याच्याकडून मिळवला आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही तिच्या घरी गेलो. तिच्या वडिलांनी आम्हाला आत घेतलं. माझ्या मुलीकडून चूक झाली असेल आम्ही मान्य करतो,
पण हे नातं जास्त पुढे नाही जाऊ शकत. माझा मुलगा यायच्या आधी तुम्ही इथून निघून गेलात तर बरं होईल. मला वाद नकोय. तिचे वडील असं बोलल्यावर आम्ही काय बोलणार? माझ्या मुलात काय कमी आहे? आम्ही त्याच्यासाठी सगळं काही करून ठेवलंय. स्वतःचं घर, प्रॉपर्टी वगैरे सगळं काही आहे आमच्याकडे. तुमची मुलगी आमच्या घरी अगदी सुखात राहील. साईची आई त्यांना समजवत बोलल्या, पण ती लोक ऐकायलाच तयार नव्हती. मैथिली होती का तिथे? श्रीने मध्येच साईच्या वडिलांना अडवत विचारलं. नाही दिसली. आजूबाजूला चौकशी केल्यावर कळलं की तिला तिच्या घरच्यांनी लांब पाठवले. त्यानंतर साईचं हे असं. मी तर विचार करूनच दमलोय आता. सुधीरराव डोळ्यातून येणारं पाणी पुसतच म्हणाले. श्री सुद्धा त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागला. स्थळ नवी मुंबई. नवी मुंबईत पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता आणि साईच्या विचारांनी मैथिलीच्या डोक्यात. निनादला साईबद्दल सांगूयात का? लग्नानंतर काही कळलं मग आमच्या नात्यावर त्याचा परिणाम होईल. दादाला मला काय बोलायचंय तेच कळत नाही. खरंच माझी चूक होती का? मीच साईला ओळखायला खरं तर चूक केली. मैथिली मनातच विचार करत होती. जुईनगरला गाडी कधी येऊन थांबली याचं भानच तिला राहिलं नाही. नेरूळ? तिच्या मागे उभ्या असलेल्या महिलाने तिच्या खांद्याला थोपटत तिला विचारले. नाही, जुईनगर. नकारार्थी मान डोलवत ती उत्तरली. जुईनगर तर आत्ताच गेलं. ती बाई तिला म्हणाली. शट, असं म्हणत तिने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. नेरूळ स्टेशनवर उतरून समोरच उभी असलेली ठाणे लोकल तिने पकडली. ती लोकल पकडून जवळपास 15 मिनिटं उलटून गेली, पण ट्रेन जागेवरून तीळ मात्र सुद्धा हलली नाही. ट्रेनमध्ये चढायच्या नादात इंडिकेटरवर ट्रेन सुटण्याची वेळ ती बघायला विसरली होती. ती ट्रेन सुटायला अजून 20 मिनिटं शिल्लक होते. मुंबईत नवीन म्हटल्यावर तिला इतर प्रवास माहिती नव्हता. शेवटी मामाला फोन करून तिने कळवलं. घाबरू नकोस, नेरळवरून सरळ रिक्षा पकडून घरी ये. जास्त लांब नाही घर. मामाने असं बोलताच तिच्या जीवात जीव आला. ट्रेनमधून उतरतच तिने बाहेरचा रस्ता धरला. रिक्षा शोधण्याच्या नादात ती भरपूर लांब आली होती. प्रत्येक रिक्षावाला नकारार्थी मान डोलवत तिला नाही म्हणून सांगू लागला. सेक्टर 24? एका रिक्षावाल्याला हात दाखवतच तिने विचारलं. मॅडम, ईस्ट आहे हे, तुम्ही त्या बाजूने रिक्षा पकडा. रिक्षावाल्याने असं काही बोलताच तिला रडूच येऊ लागलं. रडतच पुन्हा मामाला फोन लावायला जाणार, पण त्याआधीच निनादचा फोन तिला आला. हॅलो. रडवा सूर लावतच तिने निनादसोबत बोलायला सुरुवात केली. तुझा आवाज असा काय येतोय? अजून घरी नाही पोचलीस तू? निनादने विचारलं. मला भीती वाटतेय. चुकून एक स्टेशन पुढे उतरली. इथलं मला जास्त काही कळत पण नाहीये. ती रडतच बोलत होती. इट्स ओके गरानी, यात रडण्यासारखं काय आहे? कधी कधी लोकलच्या प्रवासात माणसाला झोप लागते. निनाद तिची मस्करी करतच म्हणाला. मी झोपली नव्हती, जागीच होती. मला इकडचं काहीच कळत नाही. त्यात तो रिक्षावाला बोलला दुसऱ्या बाजूला जाऊन रिक्षा पकड. दुसऱ्या बाजूला कुठून जाऊ? मोबाईलमधला डेटा पण संपलाय. कॅब बुक करायला पण जमत नाहीये. त्यात पाऊस पण जोरात आहे आणि या विजा कडकडतायत. मैथिली घाबरतच बोलत होती. तू रडू नकोस, मी ऑफिसमधून निघतोय. तू जिथे आहेस तिथेच थांब, मी लगेच येतो. निनादने तिला शांत केलं. तुम्ही नका त्रास करून घेऊ, मी मामाला बोलवून घेते. मैथिली म्हणाली. तू असं रडतेस मग मला टेन्शन येतंय. तू मला तुझं लोकेशन व्हॉट्सअप कर, मी इथून कॅब बुक करतो. निनाद म्हणाला. नेट संपलंय मोबाईलमधलं, कसं करू? मैथिलीने विचारले. मला तुझ्यापर्यंत पोचायला अर्धा तास लागेल ग राणी. तू एक काम कर, सगळ्यात आधी रडणं थांबव आणि ट्रेनमधून जिथे उतरली होतीस तिथे जाऊन परत उभी राहा आणि फोन चालूच राहू दे. निनादने थोडी शक्कल लढवली. निनादच्या बोलण्यावर हुंकार देत परत त्या प्लॅटफॉर्मवर जायला निघाली
जिथे ती उतरली होती. फोनमधून तिच्या रडण्याचा आवाज निनादला येत होता. तू अजून रडतेयस? निनादने विचारलं. मला विजांची भीती वाटतेय ना. मैथिली येणारा हुंदका अडवतच म्हणाली. तुला आज स्टेशनवर पण विजांचा आवाज येतोय? निनादने विचारलं. मी रिक्षा पकडायला म्हणून बाहेर आलेले. सगळे रिक्षावाले नाही नाही बोलत होते, मग रिक्षा शोधत जास्तच पुढे आलीये, मैथिली म्हणाली. माझी बायको एवढी घाबरी आहे असं मला वाटलं नव्हतं, निनादने म्हटलं. बोलताना त्याने स्वतःच्या डोक्यावर हात सुद्धा मारून घेतलेला. मला लहानपणापासूनच विजांची भीती वाटते. मी काय करू? मैथिलीने रडतच त्याला विचारलं. बरं बाबा, तू रडू नकोस. कूल डाऊन. तोंड चालवण्यापेक्षा पाय चालव पटकन, निनाद तिला शांत करतच म्हणाला. डोक्यावर छत्री पकडत ती रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाऊ लागते. नाक सुद्धा सुरसुर करू लागलं असतं तिचं. त्यावरून ती अजून रडतीये हे निनादला जाणवू लागतं. मैथू, नको ना रडोस, मी आहे ना सोबत. काहीही नाही होणार, विश्वास ठेव, निनाद प्रेमानेच तिला म्हणाला. थँक्स, ती म्हणाली. पोहोचलीस का स्टेशनवर? त्याने विचारलं. मैथिली उत्तरली. आता दुसऱ्या बाजूला जा. सो तो रिक्षावाला तुला बोलला म्हणजे तू चुकून ईस्टला गेली असणार. सो तुला वेस्टला जायचंय. स्टेशनच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पड आणि तिकडच्या रिक्षावाल्याला तुझं डेस्टिनेशन सांग. तो सोडेल. आणि आता पण फोन चालूच ठेव, ओके? निनाद तिला प्रेमाने समजवतच होता. ओके. अगदी शहाण्या बाळासारखं निनादने सांगितलेल्या सूचनांचं पालन करत ती होती. सेक्टर 24? घाबरतच तिने एका रिक्षावाल्याला विचारलं. इशाऱ्यानेच रिक्षावाल्याने तिला आत बसायला सांगितलं. ती आत बसली तसं रिक्षावाल्याने मीटर फिरवले. आत्ता कुठे जाऊन मैथिलीचा जीव भांड्यात पडला. थँक्स निनाद, मैथिली गालातल्या गालात हसतच म्हणाली. अशी हसताना छान दिसतेस ग राणी. निनादच्या अशा बोलल्याने तिच्या हसूवर लाजेची थोडी आणखीनच भर पडली. ओठ दातात चावत काही क्षण शांत बसून राहिली. फोन चालूच राहू देत की ठेवू? निनादने विचारलं. तुम्हाला घरी जायचं असेल ना? मैथिलीने काळजीतच विचारलं. आज घरी जायला मला 12 वाजतील. जस्ट चहा घ्यायला म्हणून बाहेर आलोय, निनादने म्हटलं. एवढा उशीर? मैथिली थोडी गंभीर झाली. आता बॉसने अचानक सुट्टी घेतली, मग काय करू? हिटलरने सगळ्यांना कामाला लावले. मला तर त्याच्यासोबत आपल्या लग्नाच्या सुट्टीबद्दल पण बोलायचं होतं, पण आज सुद्धा आलाच नाही तो. निनाद स्वतःच्या बॉसची तक्रार मैथिलीजवळ करू लागला. मी किती दिवस सुट्टी काढू? मैथिलीने विचारलं. महिनाभर तरी काढच. थोडं घरी पण ऍडजस्ट हो, बट तरी फायनली डिसिजन तुझाच असेल हा, निनादने म्हटलं. महिनाभर सुट्टी बस होईल ना? आय मीन तुमच्या आजींना मला जास्त समजून घ्यावं लागेल ना? मैथिली अजूनही निनादच्या आजीला काही घाबरली नव्हती. हुशार आहेस, निनाद हसतच म्हणाला. मैथिलीला सुद्धा हसू येऊ लागलं. मैथिली घरी पोहोचेपर्यंत निनाद तिच्यासोबत गप्पा मारत होता. आज निनादने पुन्हा एकदा तिचं मन जिंकलं होतं. स्थळ पुणे. साधारण 10:30च्या दरम्यान साईराज उठला. श्री त्याचा हात पकडून त्याच्या बेडवर डोकं टेकून झोपला होता. साईराजने हळूच त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवला. साईने जराशा केलेल्या हालचालीने श्रीला लगेचच जाग आली. काय झालं? ताड करून तो झोपेतून जागा झाला. साईने उजव्या हाताची करंगळी काढून त्याला दाखवली. त्याला वॉशरूममध्ये घेऊन जाण्यासाठी श्री मदत करू लागला. माझं मी जातो, तू बस इथे, श्रीला दम देतच साई म्हणाला. दोघांसाठी चायनीज मागू? मला भूक लागलीये, श्रीने विचारलं. मागव की, विचारतोयस काय? साईराजने हो म्हटलं तसं क्षणाचाही विलंब न करता श्रीने दोघांसाठी चायनीज ऑर्डर केलं. साईराज सुद्धा फ्रेश होऊन आला. केलंस ऑर्डर?
त्याने श्रीला विचारलं. हा तुझा मोबाईल. काय दाखवणार होतास यात? श्रीने साईराजचा मोबाईल त्याच्याजवळ सोपवतच त्याला विचारलं. स्वतःचा मोबाईल बघून साईराज भलताच खुश झाला होता. वेळ न दवडता साईराजने मोबाईल अनलॉक केला. श्रीचं लक्ष फक्त आणि फक्त साईराजच्या मोबाईलवर होतं. त्याच्या मोबाईलचा वॉलपेपर बघताच श्रीने त्याच्या हातून मोबाईल काढून घेतला आणि साईने वॉलपेपर म्हणून ठेवलेला फोटो श्री निरखून पाहू लागला. हा फोटो कधी काढलास? श्रीने विचारलं. कॉलेजमधून आम्ही रिसॉर्टला गेलेलो तेव्हाचा फोटो आहे. आणि तू फोटो कसला बघतोयस? मी तुला तिने केलेला मेसेज दाखवतो, ते तू बघ. असं म्हणत श्रीच्या हातून साईराज स्वतःचा मोबाईल काढून घेऊ लागला. पण श्रीने साईचा मोबाईल घट्टपणे स्वतःच्या हातात पकडून ठेवलेला. ती तुझ्या एवढी जवळ होती का? आय मीन तुमचं रिलेशन एवढं डीप होतं का? श्रीने गंभीरपणेच प्रश्न केला. एवढं पण नाही, पण हा थोडं होतं. अजून फोटो पण आहेत, वेट. असं म्हणत साईराज मोबाईलमधील त्याचे मैथिलीसोबतचे फोटो एक एक करून श्रीला दाखवू लागला. तिने केलेले मेसेज दाखव. श्रीने विचारलं. काय मेसेज केला असेल मैथिलीने साईराजला? कळेलच पुढील भागात. कथा आवडत असेल तर कमेंट देऊन नक्की कळवा. भेटूयात पुढील भागात. धन्यवाद.